नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, नीट मेडिकल कोर्सेसचे जे ॲडमिशनचे रजिस्ट्रेशनचे फॉर्म सुरू झालेले आहे ते फॉर्म दिनांक 23 जुलै 2025 रोजी सुरू झालेले आहे। हा फॉर्म विद्यार्थ्यांनी भरायच्या आधी माझे असे मत आहे की हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा। संपूर्ण व्हिडिओ मराठी भाषेत दिलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रवेश प्रक्रियेबद्दल संपूर्ण मराठी भाषेत मार्गदर्शन मी केलेलं आहे। मी श्री शिवशंकर साहेबराव संभारे, शिवगणेश ऑनलाईन सपोर्ट मराठी चॅनल हे चॅनल माझे आहे। या चॅनलमध्ये मी विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवत असतो। ठीक आहे। माझे ऑनलाईन फॉर्म भरायचे सेंटर आहे शिवगणेश कॉम्प्युटर सेंटर, माता महाकाली रोड, मलकापूर येथे। ठीक आहे। आपण स्वतः येऊन पण फॉर्म भरू शकता माझ्याकडे, किंवा जर स्वतः भरत असले, घरच्या घरी भरत असले तर हा व्हिडिओमध्ये जसे फॉर्म दिलेला आहे, जशी माहिती दिलेली आहे या माहितीनुसार आपण फॉर्म भरा। ठीक आहे। हा व्हिडिओ बघायच्या आधी या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रांना, पालकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका। चॅनलचं नाव आहे शिवगणेश ऑनलाईन सपोर्ट मराठी। ठीक आहे। हे बघा, सर्वप्रथम आपण बघणार आहोत नीट UG 2025 च्या मेडिकल कोर्सेससाठी आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत। तर बघा, याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BNYS, BPTH, BOTH, BASLP, BP&O या कोर्सेससाठी आपण रजिस्ट्रेशन करू शकतो। तर आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना या कोर्सेसला काय म्हणतात बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते। MBBS, BDS, BAMS, BHMS यांचे लॉंग फॉर्म माहिती असतात, पण हे बाकीचे जे कोर्सेस आहेत याचे लॉंग फॉर्म त्या विद्यार्थ्यांना माहिती नसतात। तर आपण यांचे लॉंग फॉर्म बघूया काय आहे तर फुल फॉर्म। तर हे बघा, MBBSला फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी। BDSला बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी। BAMSला म्हणतात बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी। BHMSला बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी। BUMSला बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी। BNYSला बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस। BPTHला बॅचलर ऑफ फिजिओथेरपी। BPTH बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी। BASLPला बॅचलर ऑफ ॲडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी। BP&Oला बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स। तर बघा, हे फुल फॉर्म आहे त्या मेडिकल कोर्सेसचे। बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतात, विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातात की आपल्याला आता MBBS, BDS, BAMS तर माहिती आहे, BHMS पण माहिती असतो, काहींना BPTH माहिती असतं, पण काहींना हे बाकीचे जे कोर्स आहेत या कोर्सबद्दल पूर्ण माहिती नसते। तर आपण गुगलवरती या कोर्सेसचे जे लॉंग फॉर्म टाकून आपण सर्व माहिती चेक करू शकता की हे कोर्स नेमके आहे कशाचे, नेमके आपण याच्यामार्फत पुढे करिअर कसं करू शकतो। बहुतेक विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडलेले असतात, तर त्यांना MBBS, BDS न भेटता हे खालचे कोर्सेस पण ते ॲडमिशन घेऊ शकतात जर ते एलिजिबल असले तर। ठीक आहे। आता आपण बघूया की आपल्याला फॉर्म भरताना काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतील। तर रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना आपल्याला सर्वात पहिले ॲडमिट कार्ड लागेल, नीट UG 2025 या एक्झामचा ॲडमिट कार्ड, नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला, नंतर 2025 नीटची मार्कशीट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट। ठीक आहे। याच्यानंतर आपल्याला लागेल 12वीचं मार्कशीट, नंतर लागेल आपल्याला 10वीची मार्कशीट, त्याच्यानंतर आपल्याला लागेल एक फोटो गव्हर्मेंट आयडेंटिटी कार्ड म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, नंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट। ठीक आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट, नंतर कास्ट व्हॅलिडिटी, नंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट। नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला VJNT, OBC, SCBC या कॅटेगरीलाच लागेल। SC आणि ST कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार नाही।
ठीक आहे। याच्या व्यतिरिक्त आणखी काही रिझर्वेशन असले, जसे की विद्यार्थ्यांना D1 D2 D3 म्हणजे एक्स सर्व्हिसमॅनचे सर्टिफिकेट जे असतात, ज्या विद्यार्थ्यांचे वडील डिफेन्समध्ये कार्यरत आहेत त्यांना हे सर्टिफिकेट काढता येतो आणि त्या सर्टिफिकेटचा लाभ घेता येतो। त्याच्यानंतर बघा EWS कॅटेगरी सर्टिफिकेट, ज्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचा 8 लाखाच्या आत इन्कम आहे, जे विद्यार्थ्यांचं कास्ट सर्टिफिकेट निघत नाही, जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना हे सर्टिफिकेट निघते। EWS कॅटेगरी ते लाभ घेऊ शकता। नंतर MKB महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरचे जे काही गावं आहेत त्या गावातले विद्यार्थी हे फॉर्म भरताना MKBचं सर्टिफिकेट काढू शकता। नंतर याचे म्हणजे हिल्ली एरिया सर्टिफिकेट, जे डोंगराळ विभागातील ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत, 10वी 12वी त्या शाळेतून झालेली आहे, ते विद्यार्थी हे सर्टिफिकेट काढू शकता। नंतर पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप विद्यार्थी, त्याच्यानंतर ऑर्फन म्हणजे अनाथ विद्यार्थी, ठीक आहे। तर हे सर्व डॉक्युमेंट तुमच्या लक्षात आले असतील काय काय लागतात तर, ठीक आहे। हे बघा, आता आपण पुढच्या पेजवरती पाहूया ॲडमिशन प्रोसेसिंग फी, ठीक आहे। हा जो फॉर्म भरतो आपण मेडिकल काउन्सिलिंगचा, याला ॲडमिशनची प्रोसेसिंग फी किती भरावी लागते आपल्याला, तर ती फी आहे स्टेट कोट्यासाठी जो विद्यार्थी अप्लाय करेल MBBS BDS BMS BHMS या सर्व कोर्सेससाठी, तर त्याला 1000 रुपये फी लागेल, ठीक आहे। आणि जो विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी अप्लाय करेल त्या विद्यार्थ्याला 5000 रुपये लागतील। आणि जो विद्यार्थी या दोन्ही कोर्सेससाठी अप्लाय करेल, स्टेट कोटासाठी पण आणि इन्स्टिट्यूशनल कोटासाठी पण, त्याला एकत्र म्हणून 6000 रुपये चार्जेस लागतील, ठीक आहे। तर आपण आता नेक्स्ट पेजवरती जाऊया। आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत मेडिकल कोर्सेससाठी, जो 12वीचा जो बोर्डाची एक्झाम होते त्या बोर्डाच्या एक्झामचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर MBBS BDS BAMS BUMS आणि BHMS या कोर्सेससाठी ओपन कॅटेगरी अँड EWS कॅटेगरी या 2 कॅटेगरीला 150पेक्षा कमी मार्क्स म्हणजे 50% कमी मार्क 12वीच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी या 3 विषयामध्ये एकत्रित करून 150पेक्षा कमी मार्क्स आले नाही पाहिजे, ठीक आहे। त्याच्यानंतर SCBC आणि हँडिकॅप हे जे विद्यार्थी राहतात, SCBC विथ हँडिकॅप या विद्यार्थ्याला 120 मार्क, ठीक आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मिळून। त्याच्यानंतर फक्त हँडिकॅप विद्यार्थी, ओपन कॅटेगरीचा हँडिकॅप विद्यार्थ्याला 45% म्हणजे 135 मार्क 300 पैकी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयात आले पाहिजे, ठीक आहे। तर हा विद्यार्थी या कोर्सेसला अप्लाय करू शकतो। त्याच्यानंतर BPTH BOTH BSLP BNYS कोर्सेससाठी 12वीचं जे पासिंगचा स्टँडर्ड जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो नॉट ॲप्लिकेबल आहे, ठीक आहे। ते विद्यार्थी डायरेक्ट रजिस्ट्रेशन करू शकता। या प्रकारे आपण या कोर्सेससाठी पण पाहू, BP&O साठी BSLP साठी पण सेम आहे, ठीक आहे। आता आपण नेक्स्ट पेजवरती जाऊया। आता नीटची जी एक्झाम आहे या एक्झामसाठी तुम्हाला काय क्रायटेरिया आहे, ओपन कॅटेगरी EWS कॅटेगरीसाठी 50% मार्क्स पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी मिळून, ठीक आहे। नंतर SCBC PWD साठी 45% नीटच्या एक्झाममध्ये, ठीक आहे। अगोदर आपण मिनिमम त्याच्यापेक्षा कमी नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी जर आले तर विद्यार्थी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करू रजिस्ट्रेशन करू शकतो, लेकिन एलिजिबिलिटीसाठी आपण तो अप्लाय करू नाही शकत, ठीक आहे। म्हणजे कॅपराऊंड तो त्या कोर्सेसचा भरू नाही शकत। तसंच हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी जे SCBC कॅटेगरीमध्ये हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांना 45% कमी नाही पाहिजे, ठीक आहे। असं या कोर्सेसचं इथे दिलेलं आहे, ते आपण प्रॉस्पेक्टसमध्ये वाचू शकतो, ठीक आहे। आता आपण पुढील पेजवरती जाऊया।
सर्टिफिकेट मी तुला अगोदरच सांगितलं की फॉर्म भरताना काय काय सर्टिफिकेट लागणार आहे. ॲडमिट कार्ड, मार्कशीट, नॅशनॅलिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, नंतर ॲप्लिकेशन फॉर्म, नंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी काही एक. नंतर जे विद्यार्थी रिझर्वेशनमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर VJNT कॅटेगरी आणि SCBC, OBC, SBC या कॅटेगरीसाठी. तसेच EWS सर्टिफिकेट जे विद्यार्थ्यांनी EWSमध्ये येतात ते विद्यार्थी EWSचं सर्टिफिकेट काढू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये काही समजलं नाही तुम्हाला, डॉक्युमेंटमध्ये काही अडचण असली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, तुम्हाला उत्तर दिलं जाईल. ठीक आहे. हे बघा आता कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटबद्दल आपण माहिती बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांकडे अजून कास्ट व्हॅलिडिटी आलेली नाही तर ते विद्यार्थी कास्ट व्हॅलिडिटी अप्लाय केल्यानंतर जे रिसिप्ट मिळते त्या रिसिप्टवरती फॉर्म भरू शकता. ठीक आहे. परंतु फॉर्म भरल्यानंतर ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकता, कॅपराऊंड टाकू शकता. कॅपराऊंड टाकल्यानंतर ज्या वेळेस या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ॲडमिशनच्या वेळेस, म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी नंबर लागल्यानंतर, तुमचा कॉलेजला नंबर लागल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल त्या दिवशी जर तुमची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलेलं नसलं, जर तुम्ही ते देऊ शकले नाही तर तुम्हाला सरळ ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केल्या जाईल. तसंच रूल EWS कॅटेगरीसाठी आहे. ठीक आहे. EWS कॅटेगरी, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी हे तीन सर्टिफिकेट तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाईमला कॉलेजला द्यावंच लागेल तुम्हाला. ठीक आहे. अन्यथा तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये ॲडमिशन घ्यावी लागेल. आता आपण बघूया कास्ट व्हॅलिडिटीसाठी पण सेम दिलेलं आहे इथं. हे बघा, EWSसाठी पण सेम दिलेलं आहे, व्हॅलिडिटीसाठी पण सेम दिलेलं आहे, नॉन क्रिमिलियरसाठी पण आहे. हे रूल्स तिन्ही सर्टिफिकेटसाठी आहे. जर तुम्ही देऊ नाही शकले ॲडमिशनच्या वेळेसपर्यंत तर ते ॲडमिशन तुमचे ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केल्या जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे कॅटेगरीच्या याच्यामध्ये 3 ग्रुपमध्ये विभागणी केलेली आहे. तर ग्रुप 1मध्ये SC आणि ST कॅटेगरी येते. ग्रुप 2मध्ये VJ आणि NTB हे कॅटेगरी येते. ग्रुप 3मध्ये NTC आणि NTD कॅटेगरी येते. ठीक आहे. आणि OBC, SBC कॅटेगरी येते. ठीक आहे. आता बघा, जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहेत, म्हणजे ज्यांची PWD कॅटेगरी येते, त्या विद्यार्थ्यांना एक बघा इथं फिजिकल डिसॅबिलिटी दिलेली आहे, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आहे, मेंटल बिहेवियर डिसॅबिलिटी आहे, त्याच्यानंतर डिसॅबिलिटी कॉज ड्यू टू क्रोनिक इलनेस, त्याच्यानंतर मल्टिपल डिसॅबिलिटी. हे जे विद्यार्थी येतात या कॅटेगरीमध्ये PWDमध्ये, तर या विद्यार्थ्यांना मेडिकल एक्झामिनेशन जे बोर्ड राहते डिसॅबिलिटी असेसमेंटचं, त्या बोर्डमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं मेडिकली फिटनेस आहे, मेडिकली सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट या गोष्टी, नंतर तुमचं मेडिकली व्हेरिफिकेशन होते की तुम्ही खरंच हँडिकॅप आहे की नाही आहे, तर याचं एक सर्टिफिकेट मिळते. तर ते सर्टिफिकेट तुम्हाला जे ठिकाण नेमून दिलेले आहे गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी जाऊन करून घ्यायला. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, ज्या विद्यार्थ्यांची लोकोमोटर डिसॅबिलिटी आहे त्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन AIIPMR मुंबई या ठिकाणी जाऊन आणावं लागते. त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या डिसॅबिलिटीसाठी आपण ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज JJ हॉस्पिटल या ठिकाणी मुंबईला जाऊन आणू शकतो, व्हेरिफिकेशन करून येऊ शकतो आपलं मेडिकलचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नागपूर साईडचे विद्यार्थी